माझ्या थिसिसच्या कागदांना असं फाडून तुम्ही नाही जाऊ शकत. सांगा या कागदात काय शोधत होतात? श्यामली, माझ्या रस्त्यातून बाजूला हो. नाही, जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही या कागदांमध्ये काय शोधत होतात, मी तुमची वाट नाही सोडणार. हे बघ, माझं डोकं फिरवू नकोस. तुम्ही सांगणार नसाल तर मी सांगते की या कागदांबरोबर मी अविनाशला कोणतं प्रेमपत्र तर पाठवत नव्हते ना? हो ना? हो. बघा, वाचा, यावर लिहिलेला ऍड्रेस वाचा. हे फाडण्याआधी कमीत कमी यावरचा ऍड्रेस तरी वाचायचा होता. बाबा, तुम्ही काय करताय? शट अप, डोंट शो ऑफ. काय म्हणताय हुजूर? काय चाललंय? अरे, मला बघून हात असा फुलांवरून का काढलात? अरे, मी घाबरले. मला वाटलं मृणालिनीच आली. सकाळपासून मी खूप वेळ तिच्याबरोबर बोलत बसले होते ना, म्हणून. माहिती नाही का, तिच्याबरोबर बोलता बोलता ह्या गुलाबांची आठवण येत होती. असं वाटलं की हे गुलाब तीच पाठवतीये तुला ह्याची जाणीव करून द्यायला की ती अजूनही तुझ्यावर प्रेम करतीये. नाही, असं काही नाहीये. हे फूल मला माळ्याने पाठवलेत. त्याला माहितीयेत की मला हे गुलाब खूप आवडतात. पण माळ्याला कोणीतरी सांगितलं असेलच. मी. तेव्हा आता आपल्या या विचारांना आवर घाल आणि जमिनीवर या. मोना, उद्या आपण चाललोय. घरासाठी काही शॉपिंग नाही करायची? सम लिटल निक नॅक हिअर अँड देअर. जे शॉपिंग करायला आलो होतो ते तर आता नाहीच होणार. आता काय शॉपिंग करायची मग? मोना, प्लीज डोंट. प्लीज. ठीक आहे. ही सगळी फुलं आपण तिकडे नाही लावू शकत? यू मस्ट बी जोकिंग. अरे नाही, खरंच. शक्य असेल तर आपण यांना बरोबर घेऊन जाऊ. काय नको? का? कारण यांना बघून तू विनाकारण जेलस होशील. कुणाशी? मृणालशी? नो, आय फॉल इन लव्ह विथ हर. मला ती खूप आवडलीये. प्रेम नाही, सहानुभूती आहे तुला. नाही, मी एक गोष्ट सांगू, हसायचं नाही. ट्राय मी. मला ट्रॅजेडीज खूप जास्त आवडतात. तिथे सुद्धा मरण्याची इच्छा होते मोना. एक वेगळाच रोमॅन्स असतो त्याच्यामध्ये. खूप वेळ टिकणारी जाणीव. आणि ही मृणाल आहे ना, एकदम ट्रॅजेडी क्वीन आहे. हे बघ मोना, टोमणं नको. दॅट्स नॉट फेअर. नाही, जे मला मनापासून जाणवतंय तेच बोलतीये. खरंच मला तुझी मृणाल खूप जास्त आवडली. तिच्याबरोबर बोलताना असं जाणवलं की आम्ही एक वेगळ्याच बंधनामध्ये अडकलोय. हे तुला सगळं असं वाटतंय कारण मी तुला तिच्याविषयी सगळं सांगितलंय, किंवा मग यामुळे की कधी काळी माझं तिच्यावरती प्रेम होतं. असू शकतं. तू तिच्यावर प्रेम करत होतास आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला आनंद या गोष्टीचा की तू सुद्धा मृणाला जाणीव करून दिलीस की तिला हिम्मत करून तिच्या मुलीचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवायचं आहे. रिअली आय एम सो प्राऊड ऑफ यू. ताईसाहेब, तुम्ही बोलवलं का मला? हो रामाधर, युनिव्हर्सिटी कॉम्प्लेक्सला जा आणि हे पाकिट प्रोफेसर उस्मानला दे. ठीक आहे. प्रोफेसर उस्मानला ओळखतोस ना? हो. तुझ्या हातात काय? ताईसाहेबांनी हा लिफाफा कॉलेजमध्ये देऊन यायला सांगितलंय. जा. ही पोरगी सुखाने जगू दे. काय करताय बाबा? ओहो, हा लिफाफाही फाडलात. या कागदांमध्ये काय शोधत होतात? माझ्या थिसिसच्या कागदांना असं फाडून तुम्ही नाही जाऊ शकत. सांगा या कागदात काय शोधत होतात? श्यामली, माझ्या रस्त्यातून बाजूला हो. नाही, जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही या कागदांमध्ये काय शोधत होतात, मी तुमची वाट नाही सोडणार. हे बघ, माझं डोकं फिरवू नकोस. तुम्ही सांगणार नसाल तर मी सांगते की या कागदांबरोबर मी अविनाशला कोणतं प्रेमपत्र तर पाठवत नव्हते ना? हो ना? हो. बघा, वाचा, यावर लिहिलेला ऍड्रेस वाचा. हे फाडण्याआधी कमीत कमी यावरचा ऍड्रेस तरी वाचायचा होता. बाबा, तुम्ही काय करताय? शट अप, डोंट शो ऑफ. वेदी साहेब येतात. चॉप चॉप. ओ हाय श्यामली, आम्ही तुझ्याकडे हाय. येत होतो. वी आर गोइंग टू अ कॅम्पस. ओ, एक तर प्रोफेसर उस्मान कडून स्पॉन्सरशिपचे पेपर साइन करायचे. दुसरं मोनाला तुझ्या युनिव्हर्सिटीचं म्युझियम दाखवायचं. यू कमिंग? आय एम सॉरी अंकल, मला नाही येता येणार. का? घरात खूप काम आहेत आणि आज बाबाही घरी आहेत ना. तुम्ही या जाऊन. ठीक आहे. अच्छा साहेब, येतो. लवकर येण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आरामात या, मी घरीच असणार आहे. हां, कम ऑन, लेट्स गो. अंकल, हां, माझं एक काम कराल? हो ऑफकोर्स.
हे माझ्या थिसिसचं डमी आहे. हे प्रोफेसर उस्मानला द्याल? देऊन टाकू, त्यांच्याचकडे चाललोय. आय एम सॉरी, पण हे पाकिट चुकून फाटलं. नेव्हर माइंड. आणि जर रस्त्यात मी हे वाचलं तर यू वुडंट माइंड ना? अजिबात नाही अंकल, हे तर माझ्यासाठी खूप चांगलं असेल. स्वीट हार्ट. ओके मिस्टर प्रकाश, निघतो आम्ही. बाय, सी यू. ओके. हॅव अ नाईस टाइम. आय होप सो. गुड डे सर. काय झालं कबीर? सर, गौतम साहेबांची तिकीट उद्याकरता कन्फर्म नाही होऊ शकली. हे काय चाललंय? तुम्हाला माझ्या इज्जतीची जराही पर्वा नाहीये. सर, हे तुम्ही काय म्हणताय? मी तर पूर्ण प्रयत्न केलाय की. प्रयत्न करण्याने काय होत आहे? मला या गोष्टीमध्ये रस आहे की त्या प्रयत्नातून काय निष्पन्न होत आहे, ते काय विचार करतील. इतक्या मोठ्या बिझनेस मॅग्नेटचा इतकाही प्रभाव नाहीये की इमर्जन्सीमध्ये 2 तिकीट बुक करू शकेल. उद्याकरता पाहिजेत ना सर? उद्या तर एकच फ्लाईट आहे सर. माहितीये, मला हे सगळं शिकवायची गरज नाहीये. जा आणि एजन्सीवाल्यांना सांगा की मला कुठल्याही परिस्थितीत 2 तिकीटं हवी आहेत, नाहीतर मला एजन्सी बदलावी लागेल. ओके सर. ऐका, कन्फर्म तिकीट्स घेऊन याल, अदरवाईज डोंट शो मी युअर फेस. सर. सोनाली, बोला. तुझ्या मेमसाहेब काय करतायत? बोला. सोनाली, तू जा. ऐका, बोला. ते दोघं उद्या परत जाण्याचा विचार करतायत, त्यामुळे जे काही बोलायचं ते आजच बोलून घ्या. वेळ कधीच कुणाची वाट नाही पाहत. मी त्यावेळेस खूप चिंतेत होतो. या वर्षी बिझनेस पण खूप कमी झालाय आणि तुमच्या भावाने देखील आम्हाला खूप त्रास दिला. आणि त्यावर तुम्ही मला विचारल्याशिवाय मेघनाच्या विषयी निर्णय घेण्याचा प्रयत्न केलात. आता तुम्हीच सांगा, माझं रक्त उसळणार नाही तर काय होणार? रस्त्यातून बाजूला व्हा, मला इतरही कामं आहेत. तुम्हाला माहिती नाही की तेव्हापासून माझ्यावरतीच मला किती राग येतोय. तुम्ही परिस्थितीला समजण्याचा प्रयत्न करा. तुमची परिस्थिती मी तेव्हापासूनच जाणते, जेव्हापासून आपलं लग्न झालंय. आणि जे काही शिल्लक होतं ते काल रात्री बघितलं. मी सांगितलं ना की मी खूप चिंतेत होतो. आज मी वचन देतो की त्या प्रकारे माझा हात कधीच तुमच्यावर उठणार नाही. रिअली?